अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 14वा श्री गणेशाय नमः. नामधारी शिष्य देखा विनंती सिद्धीची कौतुक का प्रश्न करे अतिविषय का एक चित्ते परेसा. जय जय श्री योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील कथा विस्तारा. ज्ञान होय अम्मासी ऐसा उदरेवस्थेचा ब्रह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरुकृपेसी पुढील कथा वर्तली कैसी विस्तारावे अम्मा प्रती. ऐकुनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारुनी. ऐका शिष्यो शिरोमणी भिक्षा केली त्याच्या भुवनी तयावरी संतोषुनी प्रसन्न झाले परेसा. गुरुभक्तीचा प्रकार पूर्णे दाने द्विजवर पूजा केली विचित्र म्हणून आनंदे परेसा. तया सायंदे द्विदासी श्री गुरु बोलती संतोषी भक्ती व्हावे वंशी वंशी माझी प्रीती तुझवरी. ऐकुनी श्री गुरुचे वचन सायंदेव नमन करून माता चरणी ठेवून नमिता झाला पुन्हा पुन्हा. जय जयासी सद्गुरा त्रिमूर्तीचा अवतारू अविद्यमाये दिसतीनरू वेद अगचरू तुझी महिमा विश्वव्यापक तुझी होसी. ब्रह्म विष्णू होमकेशी धरिले स्वरूप तू मानवासी भक्तजन तारायला तव महिमा वर्णयासी शक्ती कैसी अम्मासी मागतो एक तुम्हासी कृपा करणे गुरुमूर्ती. माझे वंश परस्परी भक्ती द्यावे निर्धारी सौख्य पुत्रपुत्री अति द्यावी सद्गती. ऐसी विनंती करुनी पुनरप्पी विनंती करुनी वचनी सेवा करीतो द्वारी यवनी महाक्रूर असो तो प्रतिस्तो सरी ब्रह्मणासी घात करीतोसी बहुवंशी याची कारणे अम्मासी बोलवीतसे परेसा. जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमची म्हणून मरण कैसे अम्मासी. संतोषुनी श्री गुरुमूर्ती अभय देती तया प्रती विप्रमस्तके हस्त ठेविती चिंता न करी म्हणूनी भय सोडूनी तव जावे क्रूर यवनात भेटावे. संतोषुनी प्रिय भावे पुनरप्पी पाठविले आम्हा प्रती जोवरी परतुनी तू येसी असो आम्ही भरवसी. तू आल्या संतोषी जाऊ मग येथुनी निजभक्ती आमची तुझी होसी परस्परी वंशोवंशी अखिलबिष्टी तू पावसी वाडे संती तुझी भोवत तुझी वंश परंपरे सुखी नांदते पुत्रपुत्री. अखंड लक्ष्मी तुमच्या घरी निरोगी शतायुषी नांदला ऐसा वर लादून निघे सायंदेव ब्रह्मन तेथे होता तो यवन गेला तवरी तया जवळी. कालतक यमदेखा यवन दुष्टी परेसा ब्रह्मनाते पाहता कैसा ज्वालारूप होत झाला. विन्मुख होनी ग्रहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु ध्यास. कोप आलिया ओळंबियासी केवी पर्श अग्नीसी श्री गुरु दया जयासी काय करतील यवन दृष्टी. गरुडाच्या पिल्ल्यासी सर्प कैसे डससी तैसी त्या ब्रह्मणासी अशी कृपा श्री गुरुची. एकदा सिंहाच्या ऐरावत ग्रासी श्री गुरुकृपा त्यासी कलिंकाळाच्या भय नाही त्याच्या हृदयी गुरुस्मरण भय कैसे तया दारुण काल मृत्यू न बांधे जाण. अल्पमृत्यू काय करी त्यासी नाही मृत्यूचे भय त्याची यवन करील काय श्री गुरुकृपा त्याशी होय. यमाचे भय नाही तया ऐसा परी तो यवन ग्रहित निघाला भूमीवर करून दृढनिद्रा लागली जाण. शरीर स्मरण नाही त्यासी हृदय ज्वाळा होऊनी त्याशी जागृत होऊनी परेसी प्राणतक वेतेसी कष्ट तसे त्यावेळी स्मरण नये काही म्हणे शस्त्र मारितो घाई छेदन करीतो अवेपाही. विप्र एक आपणासी स्मरण झाले त्यावेळी धावत गेला ब्रह्मणाजवळी लोळतसे चरणकमळी म्हणे स्वामी तू माझा तुते पातळीले येते कवनी जावे तवरीत परतोनी वस्त्रभूषण देऊनी. निरोप देती त्यावेळी संतोषुनी द्विजवर आला ग्रामी स्वर गंगातीरी जाय लवकर. श्री गुरुशी दर्शनासी देखुनिया श्री गुरुशी नमन करी भावेसी स्रोत करी बहुवंशी
सांगैव तथा अद्ये संतोषुनी श्री गुरुमूर्ती तया द्विजाच्या अस्वास्थिती दक्षिण दिसे जाऊ म्हणतील. स्नान तीर्थयात्रेसी ऐकुनी श्री गुरुचे वचन विनंती तसे कर जोडून. न विसंबे आता तुमचे चरण आपण येई समागमे. तुमच्या चरणा बिन देखा राहू न शके क्षण एक. संसार सागर तारका तुझी देवा कृपा सिंधू. उधाराव्या सागरासी गंगा आली भूमीसी. तेसी स्वामी आम्हासी दर्शन उदार आपुला. भक्त वसले तुमची ख्याती आम्हा सांडणे काय नीती. सर्वेच घेऊन हे निश्चिती म्हणून चरणी लागलो. येणे परी श्री गुरुसी विनंती प्रभावेसी. संतोषुनी विनयेसी श्री गुरु म्हणती तयावेळी. कारण असे आम्हा जाणे तीर्थ असती दक्षिणे. पुनरपी तुम्ही दर्शन देन तोच पंचदर्शी. आम्ही तुमचे ग्रामसमित वास करू निश्चित. कलत्रपुत्र इष्टभ्राता तुम्ही आम्हा भेटावा. न करावी चिंता असे सुखी सकळ अरिष्ट गेली दुःखे. म्हणून हस्त ठेविती मस्तकी भाग देती त्यावेळी. ऐसे परी सांगुनी श्रीगुरु निघाले तेथोनी. तेथे असे आरोग्य भवनी वैजनाथ महाक्षेत्र ते. समस्त शिष्या समवेत श्रीगुरु आले तीर्थपात. प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे. नामधारक विनंती सिद्धीसी कारण काय गुप्त व्हावेसी. होते शिष्य बहुवंशी त्याशी कोठे ठेविले. गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र वर्णन. सिद्धमुनी विस्तारून सांगे नामधारकासी. पुढील कथेचा विस्तार सांगत असे अपरपार. मन करुणे एकरांत ऐका श्रोते सकळीक. वास सरस्वतीची तिरी सायनदेव साचारी. तया गुरु ते निर्धारी वस्त्रभूषण दिली. गुरुचरित्र अमृत सायनदेव आख्येत. यवन भय रक्षित थोर भाग्य तयाचे. इति श्री गुरुचरित्रम परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानम दुष्टयवन शासनम नाम चतुर्दशो अध्याय. श्री गुरुदत्तात्रयप्रमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.